निराधार योजना संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, दिव्यांगांसाठी, विधवा महिलांसाठी, श्रावणबाळ योजना लाभार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचे अपडेट आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायचं, कारण असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर येत राहणार आहे। तर सर्वात महत्त्वाचा अपडेट म्हणजे संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांना ज्यांचं थकीत अनुदान आहे असं हे लाभार्थी वारंवार कमेंट्स करत आहेत की आमचं थकीत अनुदान कधी मिळणार, हे अनुदान कधी देणार, किंवा दिव्यांग लाभार्थी कमेंट करत आहेत की आमचं जे वाढीव अनुदान आहे 2500 अनुदान झालेलं आहे ते आम्हाला कधी मिळणार, असे बऱ्याच लाभार्थ्यांकडून कमेंट्सच्या माध्यमातून प्रश्न येत आहेत आणि याच प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर पहिला प्रश्न म्हणजे जे थकीत अनुदान असलेले लाभार्थी आहेत त्यांचा प्रश्न। आता बऱ्याच थकीत अनुदान लाभार्थ्यांचा कमेंट्सच्या माध्यमातून प्रश्न येत आहे की आमचं थकीत अनुदान आहे, काहींचं 2 महिन्याचं आहे, काही जणांचं तर 8 ते 9 महिन्याचं सुद्धा थकीत अनुदान आहे आणि हे अनुदान आम्हाला कधी येणार, असं बऱ्याच कमेंट्सच्या माध्यमातून आपल्याला प्रश्न येत आहेत। तर जे थकीत अनुदान आहे अशा लाभार्थ्यांचं ते थकीत अनुदान तुम्हाला आत्ताच मिळणार नाही, हे महत्त्वाचे अपडेट आहे। तुम्हाला आत्ताच हे थकीत अनुदान मिळणार नाही। कधी मिळणार आहे तर दिव्यांगांना वाढीव अनुदान जे 2500 केलेलं आहे ते अनुदान अगोदर दिलं जाणार आहे। त्यानंतर काही लाभार्थी हे या योजनेपासून वंचित आहेत। म्हणजे काय तर काही असे लाभार्थी आहेत की जे लाभार्थी पात्र आहेत परंतु ते आत्तापर्यंत या योजनेचा लाभच घेत नाहीत, म्हणजे काही कारणास्तव त्यांना या योजनेचा लाभच मिळत नाही आणि शेवटी ती निराधार बांधव आहेत, जे अशिक्षित आहेत, त्यांना काही प्रोसेस माहीत नसतील, त्यामुळे सुद्धा या योजनेपासून ते वंचित राहिलेले असतील आणि अशा लाभार्थ्यांचं ज्यावेळेस अनुदान देऊन होईल त्यानंतरच थकीत अनुदान ज्यांचं आहे त्यांचं अनुदान हे मिळणार आहे। आता तुम्ही म्हणाल मग कधी येणार, तर याला 2 ते 3 महिने जाऊ शकतात, ही प्राथमिक माहिती आहे। कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी दिव्यांगांसाठी घोषणा केली 2500 अनुदानाची आता अधिवेशनात, ती पहिली त्यांना पूर्ण करणं महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलं सुद्धा होतं की तुमचा DBT ॲक्टिव्ह करून घ्या, असं त्यावेळी तेव्हा सांगितलं होतं। परंतु बऱ्याच लाभार्थ्यांनी, जवळजवळ सर्व लाभार्थ्यांनी हा DBT ॲक्टिव्ह केलेला आहे। त्यामुळे आता तुमच्या बाजूने तुम्हाला कोणतंच टेन्शन नाही, बाकी सगळ्या अटी त्यांनी काढून टाकलेल्या आहेत। तुम्हाला उत्पन्नाची अट सुद्धा होती, म्हणजे उत्पन्नाच्या दाखल्याची ती सुद्धा काढून टाकलेली आहे। सर्वात महत्त्वाचा तुमचा DBT ॲक्टिव्ह असणं महत्त्वाचं आहे। तीच एक अट तुम्हाला म्हणजेच निराधार बांधवांना घालण्यात आलेले आहे। तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधील सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे तुमचं थकीत अनुदान कधी येणार, तर तुमचं थकीत अनुदान 2 ते 3 महिने लागू शकतात। कारण जे दिव्यांगांसाठी 2500 अनुदान केलं आहे म्हणजेच वाढीव अनुदान, आता एखादं वाढीव अनुदान केल्यावरती राज्य सरकारला सुद्धा त्याचा आराखडा करावा लागतो, कॅल्क्युलेशन करावं लागतं सर्व रकमेचं। त्यात आपली लाडकी बहीण योजना पण मध्ये आहे, शेतकऱ्यांच्या काही योजना आहेत आणि या सर्वांचे त्यामध्ये आराखडा करून कॅल्क्युलेशन करून मगच थकीत जे अनुदान राहिलं आहे त्याची रक्कम जे निराधार बांधव आहेत त्या निराधार बांधवांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। दिव्यांगांसाठी वाढीव अनुदान पुढच्या महिन्यापासून दिव्यांगांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। 2500 जे वाढीव अनुदान आहे ते पुढच्या महिन्यापासून दिव्यांगांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। आता एका महिन्याचं जे आराखडा आहे, कॅल्क्युलेशन आहे, काय होतंय त्यानंतर ज्या लाभार्थ्यांचे लाभापासून वंचित आहेत अशा लाभार्थ्यांचे खात्यामध्ये पैसे जमा करून कॅल्क्युलेशन काय होतं या सर्वांचा आराखडा घेऊन मगच राज्य सरकारच्या माध्यमातून निराधार बांधवांच्या जे थकीत अनुदान असलेले लाभार्थी आहेत, ज्याचं 2 महिन्यांचं थकीत अनुदान आहे, ज्यांचं 1 महिन्याचं थकीत अनुदान आहे, ज्यांचं 8 ते 9 महिन्याचं थकीत अनुदान आहे, अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मगच पैसे जमा केले जाणार असल्याचे त्यावेळी तसा एक GR सुद्धा काढला जाणार आहे आणि त्याच्याच माध्यमातून तुम्हाला समजेल की ही प्राथमिक माहिती आहे, परंतु ऑफिशियल GR सुद्धा त्यावेळी काढला जाणार आहे। त्यावेळी आपल्याला समजणारच आहे की कोणत्या लाभार्थ्यांना थकीत अनुदान दिलं
जाणार आहे. सो हा महत्त्वपूर्ण आणि कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत शेअर करा. तुम्हाला एखादा डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.